UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम। चौकशीमध्ये वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। बीड हत्या प्रकरणामध्ये दुरान्वय संबंध नसल्याचं धनंजय मुंडे यांचं मत। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीमधील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मी नाव घेतल्याचं मुन्नीला कळालंय, मुन्नीला एकदा बोलू द्या मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। मुन्नी कोण आहे हे सुरेश धस यांनी सांगावं, सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह सापडले, फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा। अमोल मिटकरी आणि हाकेंकडून देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे मी भीत नाही, 25 जानेवारी नंतर मला भेटा, पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंना आंबेडकरी अनुयायांनी बोलूच दिलं नाही, तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही, हाकेंचं उत्तर। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस, तरी कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। पुण्यातील एफसी रोडवर आकाची प्रत्येकी 5 कोटी किमतीची 7 दुकानं, तर मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या। पुण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत, पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवीन चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार, वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांकडून पुण्याचे आयुक्त बदलण्याचे संकेत। गिरगावच्या टोरेस कार्यालयामध्ये पोलिसांकडून तपासणी, टोरेस कंपनीकडून मुंबईतील 1.25 लाख मुंबईकरांची कोट्यवधींची फसवणूक। टोरेस कंपनीचा 2024 मधील ऑडिट रिपोर्ट TV9 मराठीच्या हाती, ऑडिट रिपोर्टमध्ये कंपनीच्या गैरव्यवहाराबाबत अनेक ताशेरे, गैरव्यवहाराबाबत खुलासे केल्यानं टोरेस कंपनीनं सीएला धमकावलं। टोरेस कंपनीमध्ये दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले, घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 3 जण अटकेत। TRP मध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1, प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।